असं म्हणतं की पंचक वगैरे असं बघायचं तर पंचक होतं. आता पंचक कोणतं हे कोणीच तिथं काही सांगितलं नाही. फक्त पंचक आहे बा, फार खतरनाक आहे एवढंच गुरुजींनी सांगितलं. मग त्याचे विधी मार्ग करावा लागेल. प्रेत दरवाजातून बाहेर काढायची, खिडकी तोडून बाहेर काढायचं. झालं. मग त्यांनी खिडकी वगैरे तोडली, प्रेत तसंच बाहेर काढलं, विधी मार्ग सर्व केला. त्यावेळेला आमच्या पहिल्याच्या काकूसुद्धा तिथं गेल्या होत्या. पहिल्या दिवसापासून तिथंच राहिल्यात. आता ज्या ह्या काकू ज्या वारल्यात त्या तिथंच, आमच्या आई पण तिथंच थांबल्यात. पूर्ण उत्तर कार्य वगैरे आटोपलं. उत्तर कार्य आटोपल्यानंतर आईला 2 महिने झाले होते मोठ्या भावाकडे जाऊन. आणि बाबा मी आता घरी जाते, आता मला सोबत पण आहे. मग आमची आई आणि त्या पहिल्याच्या काकू दोघंच 2 दिवसापूर्वीच, गणपती विसर्जनाच्या अगोदरच 2 दिवसापूर्वी ते अंमळनेर इथे येऊन गेल्या. त्या उत्तर कार्य वगैरे आटोपलं तिथलं. आणि लगेच दुसऱ्या 13वा झाला. 13वा झाल्यानंतर लगेच ते दोघं घरी येऊन गेल्या त्या.